सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष व पारदर्शकपणे चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी। तसेच नीट, यूजीसी, CSIR, नीट PG या परीक्षांमध्ये चालवलेल्या गोंधळाची, गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी सोलापुरात भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ अर्थात DYFI जिल्हा समितीतर्फे आंदोलन करण्यात आले। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। धिक्कार असो, धिक्कार असो। तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। केंद्रीय मंत्री, शिक्षा मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नेटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। नेटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। शिक्षक मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। अरे मानतो आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापा। निवेदनासाठी सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे। निवेदन द्यायचं असं तुम्ही विनाकारण तुमच्या ज्याला सांगितलं नाही मी या ठिकाणी तुम्हाला परमिशन विचारलेलं आहे। कलेक्टर ऑफिसकडे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक कलेक्टर आपले आंदोलन होतात। मी तुम्हाला सांगतो 37-31 कलम लागू आहे। हो हो, तुम्हाला जमावाने इथे येऊन देणं हे बेकायदेशीर आहे। साहेब आम्ही जर नीट मध्ये त्यांचा घोटाळा जर तुम्हाला कळला असतं, तुमच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं आहे, त्यांची आम्ही चर्चा करण्यासाठी इथे नाही। मी काय त्यामध्ये निर्णय घेणार आहोत नाही। तुम्हाला एवढं सांगतो मी की तुम्ही आंदोलन करताना तुमच्यासोबत निवेदन देण्यासाठी फक्त तुम्ही आणि तुमच्यासोबत 2 कर्मचारी एक्स्ट्रा तुमचं लोक यांना फक्त अलाउड आहे। तुम्ही सगळ्या संख्येने इथे येणं आणि असं आंदोलन करणं योग्य नाही। आंदोलनासाठी जागा पूनम गेट आहे। साहेब आम्ही तुम्हाला परमिशन विचारलेली आहे, आम्ही शांततेने लोकशाही मार्गाने आमचं निवेदन साहेबांना द्या, उद्या त्यांना ऐका आम्ही सांगतो एवढ्या संख्येने तुम्ही येणं इथं अजिबात बेकायदेशीर आहे। मान्य। नेटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। हाणून पाडा, हाणून पाडा, हाणून पाडा। आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे, संबंध देशभर नेटमध्ये जो गोंधळ झाला, NTA सारख्या संस्थेने पेपर फोडण्याचं काम केलं, त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती, त्या सगळ्या संस्थेच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। अहो, ज्यांना स्वप्न बघतात डॉक्टर होण्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्वप्नावरती पाणी सोडण्याचं काम हे केंद्र सरकार आणि त्यांची NTA संस्था केलेली आहे। त्यांचं या ठिकाणी आम्ही विद्यार्थी युवा आघाडीच्या वतीनं, DYFI-च्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो। पोलिसांचा धिक्कार करताय, याकरता आम्ही पोलिसांना परमिशन विचारलं, आम्ही त्यांना रिसर सांगितलं, आम्ही या ठिकाणी येतो, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो, परंतु त्यांनी आम्हाला परमिशन नाकारलेलं आहे। तुम्ही फक्त परमिशनच नाकारू शकता, आमची भावना, आमची आक्रमकता तुम्ही रोखू शकत नाही। म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, आता आम्ही कलेक्टर ऑफिसकडे कूच करतोय,
तुम्हाला काय करायचं करा. ते लोक गेटवरती येताच आमच्या सगळ्या विद्यार्थ्यावरती, तरुणावरती त्यांनी हल्ला केला, मारलं, झटापट झाली. आम्ही अत्यंत शांततेनं सलगशीर मार्गाने या ठिकाणी आलो, परंतु पोलिसांनी याला गालबोट लावण्याचं काम केलं. या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय. कलेक्टर जोपर्यंत आमचं निवेदन घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, हा आमचा इशारा आहे. नेटच्या विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे मोफत, 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना, 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.